नमस्कार मित्रांनो. हॅलो फ्रेंड्स. आज आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटत आहोत. आपल्या या सेशनमध्ये आपण TY BCom या वर्गातील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 2 व्यवसाय प्रशासन भाग 2 यातील तिसरं प्रकरण एम्प्लॉई करिअर अँड सक्सेशन प्लॅनिंग कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन यातील थर्ड पार्टमध्ये भेटत आहोत. So before beginning our session, I would like to introduce myself. I am Dr. Mrs. Gujar PS, working as an assistant professor in commerce of Rayat Shikshan Sanstha's CD Jain College of Commerce, Shriyampur. सो आपल्या आजच्या या प्रकरणातील एम्प्लॉई करिअर अँड सक्सेशन प्लॅनिंग यातील आपण ब भाग म्हणता येईल कर्मचारी कारकीर्द हा भाग आपण पहिल्या 2 पार्ट्समध्ये पूर्ण केलेला आहे. कर्मचारी कारकीर्द म्हणजे काय, कर्मचारी कारकीर्द नियोजनाचे नेमके फायदे काय असतात, त्याचं महत्त्व काय आहे, त्याची उद्दिष्ट काय असतात, कशासाठी कर्मचारी कारकीर्दचं नियोजन केलं जातं हे आपण यात बघू. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते आहे सक्सेशन प्लॅनिंग म्हणजेच काय तर उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन. हा महत्त्वाचा मुद्दा आपण आजच्या आपल्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. मग आता नेमकं उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन ही संकल्पना काय आहे मित्रांनो, तर आपण इथे बघूया की निरनिराळ्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आधीपासून निवड करून त्यांना तयार करणं म्हणजे उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन होय. आपल्याला त्या शब्दावरूनच लक्षात येत आहे उत्तराधिकारी म्हणजे काय तर एक माणूस स्वतःच्या पदावर यशस्वीपणे कारकीर्द पूर्ण संपवून जेव्हा सेवानिवृत्त होत असतो, तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी पुढचा व्यक्ती पुढचा कर्मचारी हा तितक्याच ताकदीचा असणं खूप गरजेचं असतं. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या महाविद्यालयामध्ये कोणत्याही विषयाचा जो प्राध्यापक असतो किंवा एखाद्या कोणत्याही विभागाचा जो हेड असतो, आपण जो म्हणतो HOD, तर फॉर एक्झाम्पल एखादा विभाग म्हणजे आपण NCC विभाग जर घेतला तर NCC विभागावर गेले 20 ते 25 वर्षापासून डॉक्टर गवळी सर हे NCC विभागाचे हेड होते. मग आता डॉक्टर गवळी सरांची रिटायरमेंट जवळ आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम काय होतं, म्हणजे बरीच महत्त्वाची कामं होती, त्यातलं एक महत्त्वाचं काम काय तर हा NCC विभाग की जे गेले 20-25 वर्षापासून गवळी सरच बघत आहेत. मग आता गवळी सर गेल्यानंतर कोणाला तरी त्याची व्यवस्थित माहिती, त्या पदासाठी योग्य असा व्यक्ती तयार करणं हे खूप गरजेचं होतं. आणि ही अशी व्यक्ती नियोजन करणं, नेमणूक करणं आणि ती व्यक्ती त्या कार्यभारासाठी तयार करणं हे काम म्हणजेच काय तर उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन. आणि मग NCC या कामासाठी आपल्याच महाविद्यालयामध्ये नागपुरे सर की ज्यांनी त्या NCC मधून प्रशिक्षण घेतलेलं आहे, शिवाय त्यातील पुढच्या परीक्षा त्यांनी पास झालेल्या आहेत आणि मग हळूहळू गवळी सरांबरोबर त्यांनी त्या विभागाची पूर्ण माहिती घेतली आणि आता गवळी सर सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा NCC विभाग आपल्या महाविद्यालयामध्ये अगदी यशस्वीपणे आणि अगदी बिनचूक काम पुढे चालवत आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर एखादा व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर त्याच्या वाचून ते काम आडलं नाही पाहिजे, तर उलट त्यांच्या इतकंच किंवा त्यापेक्षा एक पदाने सरस अशा पद्धतीने ते काम झालं पाहिजे. आणि त्यासाठी त्या जागेवरील व्यक्ती निवृत्त होण्याच्या आधीच एखादा व्यक्ती अशा पद्धतीने निवडला जातो की त्याची त्या बाबतीत तयारी करून घेतली जाते, त्याला त्या विषयाची पूर्ण माहिती दिली जाते आणि मग त्याच्या अधिकाराखाली त्या माणसाची निवड झालेली असल्यामुळे तो जो जुना व्यक्ती आहे तो निवृत्त जरी झाला तरी निवृत्तीनंतर त्या विभागाचं कोणतंही काम हे अडून राहत नाही. म्हणजेच कोणत्याही व्यवसाय प्रशासनासाठी उत्तराधिकारी नियुक्तीचं नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आज एक माणूस आहे, तो महाविद्यालय किंवा ती व्यवसाय संस्था खूप यशस्वीपणे हाताळत आहे, पण त्याच्याकडे असलेली कलाकौशल्य जर त्याने त्याच्या स्वतःपुरतीच मर्यादित जर ठेवली तर आज यशस्वी आहे संस्था, पण उद्या तो माणूस सेवानिवृत्त झाल्यानंतर
बाकीच्या ज्या खालचे कर्मचारी वर्ग आहेत किंवा खालचे जे अधिकारी संस्थापन वर्ग आहेत त्यांना फक्त कामाची माहिती होती, प्रशासनाची जर माहिती नसेल, सगळ्या कामांची माहिती जर नसेल, तर मात्र त्या व्यक्तीच्या अभावामुळे व्यवसाय संस्था ही तोट्यात जाणार आहे. म्हणजे त्यामुळे प्रशासनाचं महत्त्वाचं कर्तव्य काय असतं, तर आता वर्तमान काळात यशस्वी संस्था तर असलीच पाहिजे, पण भविष्य काळाचं नियोजन देखील या उत्तराधिकारी नियुक्ती नियोजनामध्ये सामावलेलं असतं. मग नेमकं या उत्तराधिकारी नियुक्ती नियोजनाचा अर्थ काय आहे, गरज काय आहे आणि महत्त्व काय आहे, हे 3 संकल्पना आपण इथे बघणार आहोत. मग आता मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की एक माणूस सेवानिवृत्त झाला म्हणून संस्था थांबून चालणार नाही, तर त्या माणसाच्या हातात, त्या माणसाच्या अंगी असलेले कलागुण हे तो पुढच्या एखाद्या कर्मचाऱ्याला पास ऑन करेल, त्याला त्याचं प्रशिक्षण देईल, त्या व्यक्तीला तो तयार करेल आणि ती व्यक्तीसुद्धा जबाबदारी घेऊन ते काम यशस्वीपणे पार पाडू शकेल. याला काय म्हणतो आपण, तर उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन. मग आता नेमकं त्याचा अर्थ, त्याची गरज किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे विश्लेषण. म्हणजे कोणतंही काम करायचं झालं, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, व्यवस्थापन म्हणजे काय आहे, तर व्यवस्थापन म्हणजे टू गेट द थिंग्स डन बाय अदर्स. दुसऱ्याकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. आणि तेच आपल्याला आपल्या या व्यवसाय प्रशासनामध्ये शिकायचं असतं. मग एखाद्या कामाचं विश्लेषण बिनचूक होणं, आपण कार्य विश्लेषण ही संकल्पना देखील पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेली आहे, की ते काम जर पुढच्या माणसाला करायचं असेल, तर त्या कामाची योग्य पद्धतीने माहिती जर तिथे उपलब्ध असेल, तर पुढच्या माणसाची कोणत्याही पद्धतीने अडचण होत नाही. ते काम तो सहज समजावून घेऊ शकतो आणि आहे त्या पद्धतीने किंवा किंबहुना त्यापेक्षा एक पद सरस अशा पद्धतीने तो ते काम पूर्ण करू शकतो. त्यामुळे विश्लेषणामध्ये जेव्हा मला उत्तराधिकारी नेमायचं असेल, तेव्हा माझ्या कामामधले असलेले बारकावे, माझ्या कामाची असलेली पद्धत, कामामध्ये शक्यता ज्या गोष्टींची आहे की अशा गोष्टी जर केल्या तर कदाचित आपलं नुकसान होऊ शकतं, ही गोष्ट जर केली तर 100% आपला फायदा होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर माझे जे गत अनुभव आहेत त्याचं व्यवस्थित टिप्पणी जर केलेली असेल, तर उत्तराधिकारी नियुक्ती नियोजनामध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि विश्लेषणाची गरज ही उत्तराधिकारी नियुक्ती नियोजनासाठी असते. त्यानंतर पुढचं आहे लेखपरीक्षण. म्हणजे आपण लेखपरीक्षण, ऑडिट अँड टॅक्स हा विषय तुम्हाला सेपरेट अभ्यासासाठी आहे. त्या ऑडिट अँड टॅक्समध्ये आपण काय करत असतो, तर आपल्या पूर्ण व्यवसायाची आपण प्रॉफिट अँड लॉस जे आहे किंवा खर्च, आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर जे आहे त्याचं पूर्ण परीक्षण आतील कमिटी आणि बाहेरील कमिटी अशा दोनही कमिटींकडून करून घेत असतो. मग त्याच पद्धतीने उत्तराधिकारी नियुक्ती नियोजनामध्ये सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज असते, की आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये नेमके कोणते कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. कदाचित काही नैसर्गिक आपत्ती आली तर एखाद्या ठिकाणी एखादी जागा अचानक रिकामी होऊ शकते. म्हणजे कोणत्याही व्यक्तीमुळे, कोणत्याही माणसामुळे कोणतंही काम अडून राहता मात्र कामा नये. मग त्यासाठी स्वतःचं परीक्षण योग्य पद्धतीने करून जर त्या कामाची हाताळणी केली गेली किंवा आहे त्या कर्मचाऱ्यांमधील नेमका कोणता कर्मचारी या कामासाठी योग्य आहे, अशा पद्धतीने त्या कर्मचाऱ्याची सुरुवातीलाच निवड केली गेली आणि मग त्या कर्मचाऱ्याला त्या ठराविक कामाची माहिती, त्या ठराविक कामाच्या हाताळणीचा अनुभव जर दिला गेला, तर साहजिकच उद्या जेव्हा त्याला एकट्यावर तो कार्यभार येईल, तेव्हा तो ते काम अगदी यशस्वीपणे सांभाळू शकतो. मग याच्यातच सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला पुढचा मुद्दा नियोजनाचा येतो. म्हणजे आज जो कर्मचारी खालच्या पदावर काम करतोय, उद्या वरच्या पदावरचा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला खालच्या पदावरून वरच्या पदावर पदोन्नती देण्यात येणार असते, बढती देण्यात येणार असते. आणि याचं नियोजन हे त्या ठराविक काळापासूनच करावं लागतं.
म्हणजे त्याची मानसिक तयारी त्या गोष्टीसाठी होते. कारण बढती म्हणजे फक्त अधिकारांमध्ये वाढ नसते, तर अधिकारांबरोबरच बढती ही जबाबदाऱ्या सुद्धा घेऊन येत असते. त्यामुळे या गोष्टींचं व्यवस्थितपणे नियोजन झालं पाहिजे आणि हे नियोजन जर योग्य पद्धतीने झालं तर त्याचा व्यवसाय संस्थेच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे समुपदेशन. मी जसं तुम्हाला सांगितलं की आपला जो विषय आहे व्यवसाय प्रशासन, यातलं सगळ्यात महत्त्वाचं संसाधन आपण जे अभ्यासतो ते संसाधन कुठलं आहे? तर मानवी संसाधन. म्हणजे आपल्याला मनुष्य प्राणी कर्मचारी वर्ग जो आहे त्याला कसं हाताळायचं, त्याच्यासाठी कोणत्या कला कौशल्य व्यवस्थापकाकडे असणं गरजेचं आहे, याचा आपण सखोल पद्धतीने अभ्यास करतो. एखादं मशीन एखाद्या विभागामधून उचलून दुसऱ्या विभागात लावलं, बटन दाबलं की ते मशीन चालू होतं, कारण त्या मशीनला कोणत्याही भावभावना नाहीत. परंतु याच ठिकाणी एखादा कर्मचारी गेल्या 20 वर्षापासून एका विभागामध्ये काम करत आहे आणि आज अचानक त्या विभागातून काढून त्याला दुसऱ्या विभागामध्ये बसवलं तर तो तेवढ्या सहजपणे काम करू शकणार नाही किंवा बिनचूकपणे काम करू शकणार नाही. आणि मग या परिस्थितीमध्ये गरज कशाची असते तर नियोजन किंवा समुपदेशनाची. म्हणजेच काय तर काउन्सिलिंग. म्हणजे त्या कर्मचाऱ्याची मानसिकता त्याच्यासाठी तयार करावी लागते की उद्या आपल्यावरील अधिकारी हा सेवानिवृत्त होत आहे तर ती जबाबदारी ही आपल्याला स्वीकारावी लागणार आहे. आपल्याकडे त्याची क्षमता आहे, त्याचं शिक्षण आहे आणि ती आपली कपॅसिटी आहे. म्हणजे स्वतःलाच स्वतःची ओळख करून देणं, यालाच आपण काय म्हणतो तर समुपदेशन किंवा काउन्सिलिंग. आणि या काउन्सिलिंगमुळे उत्तराधिकारी नेमणूक करत असताना त्या निवडलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक परिस्थितीमध्ये बदल होत जातो आणि आपल्याला आता ते वाढीव अधिकार स्वीकारायचे आहेत, वाढीव जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आहेत, याची मानसिकता त्या कर्मचाऱ्यांची तयार होत जाते. त्यानंतर पुढचा भाग येतो पदोन्नती योजना. म्हणजे ठराविक वर्ष काम झाल्यानंतर आपल्या अधिकारांबरोबरच साहजिकच आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होणार आहे आणि ही वाढ जर योजनेप्रमाणे नियोजनाप्रमाणे जर होत असेल तर तो सवयीचा भाग बनतो आणि कर्मचारी वर्ग त्यासाठी तयार असतो. म्हणजे दर 3 वर्षांनी इथे पदोन्नती केली जाते. म्हणजे 3 वर्षामध्ये माझा कामाचं अवलोकन केलं जातं. मी ज्या पद्धतीने काम केलं आहे त्याची नोंद केली जाते आणि त्या कामामध्ये जर सकारात्मकता असेल तर त्याचा मला मोबदला दिला जातो. ही भावना जर प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये असेल तर साहजिकच प्रत्येक कर्मचारी हे आपलं दिलेलं काम हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याकडे लक्ष देत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे प्रशिक्षण. कोणताही कर्मचारी हा स्वयंभू जन्मजात सगळ्याच कलागुणांना अवगत करून आलेला नसतो. तर कामाच्या स्वरूपानुसार, व्यवसायाच्या स्वरूपानुसार त्याला काही ठराविक प्रशिक्षण घ्यावं लागतं. मी जसं तुम्हाला आधी पण सांगितलं की आपण कॉमर्स फॅकल्टीमध्ये शिकत आहोत. 11वी पासून आपण अकाउंट्स हा विषय शिकतो. अगदी शेवटच्या वर्षापर्यंत आपण या विषयाचं शिक्षण घेतो. तरीसुद्धा ॲक्च्युअल ऑन जॉब जेव्हा आपल्याला काम करायची वेळ येते तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्या ठराविक व्यवसाय संस्थेचं रेकॉर्ड कसं मेंटेन केलं जातं, अकाउंट्स कसे लिहिले जातात, हिशोब कसा दिला जातो, या सगळ्या गोष्टी शिकण्याची गरज असते. का शिकायचं आहे तर त्यातून मला त्या प्रशिक्षणामधून त्या कामाचे बारकावे माहिती होणार आहेत, त्या कामामधील बदल लक्षात येणार आहेत आणि त्या कामासाठी योग्य असलेली पद्धत जर मी अवगत केली तर साहजिकच माझं काम हे चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे. त्यानंतर पुढची गोष्ट येते ती नियोजनबद्ध नियुक्ती. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं की उत्तराधिकारी नेमत असताना नियोजन, समुपदेशन ह्या भागा महत्त्वाचे असतात. मग आता नियोजनबद्ध नियुक्ती म्हणजे काय तर त्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा अनुभव जर मला पाहिजे असेल, मला लागत असेल आणि मी हे शिकून घ्यायला तयार असेल तर मला संधी काय मिळाली पाहिजे
तर शेवटचे त्या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याच्या शेवटचे जे 1-2 वर्ष आहेत, त्या 1-2 वर्षामध्ये मला त्या व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे माझी नेमणूक ही बरोबर ते अधिकारी निवृत्त होण्याच्या किमान 1 ते 2 वर्ष आधी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पदावर झाली पाहिजे, की जेणेकरून त्यांचा जो अनुभव आहे त्याचा मला योग्य फायदा घेता येईल, योग्य माहिती करून घेता येईल आणि मग त्यांच्या पश्चात ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या विभागाची हाताळणी स्वतः तो कर्मचारी, नवीन नियुक्त झालेला कर्मचारी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजेच थोडक्यात नियोजनबद्ध नियुक्तीमध्ये आपण जे कोणतंही काम हाती घेतलेलं आहे त्याची व्यवस्थितपणे तपासणी आणि व्यवस्थितपणे अंमलबजावणी होणं हे अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचा भाग आहे प्रत्यक्ष प्रक्रिया. आपण पुस्तकामध्ये कितीही मुद्दे लिहिले तरी प्रत्यक्षात काम कसं चालतंय, प्रत्यक्षात काम कसं चालणार आहे याबद्दल खूप महत्त्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे. म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीनंतर उत्तराधिकारी नेमत असताना आपल्या व्यवसाय संस्थेची माहिती असणारा, व्यवसाय संस्थेमध्ये अनुभव असणारा, त्या ठराविक पदाच्या कामाच्या जबाबदारींची योग्य ओळख असलेला आणि स्वतःच्या अधिकारांची जाणीव असलेला कर्मचारी तिथे नेमणं हे खूप कौशल्याचं काम असतं. कारण 10 जणांमधून जेव्हा मला एकाची निवड करायची असते तेव्हा मला 9 जणांना नाराज करावं लागतं. मग ते नाराजही व्हायला नको आहेत, त्यांनी सुद्धा या कामाला हातभारच लावायचा आहे. या आधी सुद्धा त्यांची मदत मी घेतलेली आहे आणि व्यवसाय प्रशासन म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे. त्यामुळे त्याच्यात एकाचं कोणाचंच श्रेय नसतं किंवा एकाची कोणाची हारही नसते. म्हणजे उद्या व्यवसाय संस्थेला यश मिळालं तर ते यश सुद्धा सगळ्या कर्मचाऱ्यांचं असतं. तसंच व्यवसाय संस्थेला अपयश प्राप्त झालं तर ते अपयश सुद्धा सगळ्या कर्मचाऱ्यांचंच असतं. आणि त्याचसाठी प्रत्यक्ष प्रक्रिया राबवत असताना पुस्तकी माहितीमधील जे मुद्दे असतात त्याच पद्धतीने काम चालेल असं नाही, परंतु या प्रक्रियेचं जर व्यवस्थित नियोजन केलं गेलं, त्याचा व्यवस्थित रीतीने सखोल पद्धतीने जर प्रशासनाकडून अभ्यास केला गेला तर नक्कीच उत्तराधिकारी नेमत असताना कोणतीही अडचण किंवा कोणतीही समस्या उद्भवणार नाही. मी जसं मगाशी म्हटलं की एक कर्मचारी सेवानिवृत्त होतोय, त्याच्या हाताखाली काम करणारे 10 कर्मचारी आहेत आणि 10 पैकी मला एक निवडायचं आहे. तर यासाठी महत्त्वाचं काय असणार आहे तर नियोजनबद्ध नियुक्ती. म्हणजे सुरुवातीपासूनच किमान 1 ते 2 वर्ष जेव्हा त्याच्या सेवानिवृत्तीसाठी राहिलेले असणार आहेत तेव्हापासूनच ही प्रक्रिया राबवायला हळूहळू सुरुवात झाली पाहिजे, की जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये ती मानसिकता पोहोचेल की हां, एक्स व्यक्ती ही 2 वर्षानंतर निवृत्त होणार आहे आणि एक्स व्यक्तीच्या जागी वाय हा व्यक्ती तिथे नेमला जाणार आहे. म्हणजे तिथे कुठलेही मनाच्या निराशा किंवा कुठलीही हतबलता किंवा कुठलीही कंप्लेंट तिथे राहणार नाही. म्हणजेच थोडक्यात उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन हे व्यवसाय संस्थेच्या कंटिन्युएशनसाठी, सततच्या यशासाठी, प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा रोल निभावत असतं आणि तो निभावत असताना हे वेगवेगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर कुठेही एखादा व्यक्ती सेवानिवृत्त झाला तरीही व्यवसाय संस्थेचं काम मात्र अडणार नसतं आणि हीच गोष्ट प्रत्येक व्यवसाय प्रशासनासाठी खूप महत्त्वाची असते. मग त्यामध्ये असणारे आपले जे मुद्दे आहेत ते आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये डिस्कस केले की उत्तराधिकारी नियुक्ती म्हणजे एखादा सेवानिवृत्त होणारा जो कर्मचारी आहे त्याच्या पदावर त्याच्याच कौशल्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक करणे आणि त्याची गरज आणि महत्त्व, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर आपल्या व्यवसाय संस्थेचं यश हे सातत्याने राखण्यासाठी उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन हा घटक अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. सो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. टेक केअर. गुड बाय. हॅव अ नाईस डे.